तर पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, जाणून घेऊया त्या संदर्भात। राज्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे 30 जिल्ह्यातील 654 महसूल मंडळांना फटका, पंचनामे करण्याचे आदेश। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत करणार, महाराष्ट्राच्या अतिवृष्टीबाबत कृषी मंत्र्यांचं आश्वासन। जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना 689 कोटी रुपयांची शासकीय मदत जाहीर, संबंधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत वितरित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश। धाराशिवच्या भूममध्ये मुसळधार पावसामुळे पाझर तलाव फुटला, शेकडो हेक्टर शेती गेली वाहून, शेतकऱ्यांच्या विहिरी बुजल्या, शेतातील पिकांचंही मोठं नुकसान। लघु पाटबंधारे विभागाचं दुर्लक्ष असल्यानं तलाव फुटल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। नाशिकच्या चांदवड तालुक्यात दमदार पावसाची हजेरी, वाळकेवाडी, वाहेगाव, दहिवड, दिघवतसह बहुतांश गावात मुसळधार पाऊस, मक्यासोबत खरीप लाल कांद्याच्या पिकांना वरदान। पावसामुळे रेणुकादेवी मंदिराजवळ धबधबे प्रवाहित। नांदेड शहरालगतच्या आसना नदीला पूर, नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरल्यानं पिकांचं प्रचंड नुकसान। पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणी शेतातील मातीही वाहून गेली। सोलापूरच्या सांगोला तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, 70 ते 80 हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान। नुकसानग्रस्त भागाची माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली पाहणी, शेतकऱ्यांना शहाजीबापू पाटील यांच्यासमोरच फोडला टाहो। शेतीचं नुकसान झाल्यानं नांदेडमध्ये शेतकऱ्याचा गोदावरी नदीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न, गावकऱ्यांनी पुराच्या पाण्यात उडी घेत वाचवला संतोष कदम यांचा जीव। नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील चुळाखा गावात घटनेनंतर गावात दाखल प्रशासनातील अधिकारी आणि गावकऱ्यांची झटापट। बीड तालुक्यातील पिंपळगाव घाटमधील तलाव फुटल्यानं शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, आमदार संदीप क्षीरसागर यांची ट्रॅक्टरमधून पाहणी, नुकसानीचे पंचनामे सुरू। बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील घाटशेळ पारगावमध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान, आमदार सुरेश धस यांनी केलेल्या पाहणीनंतर तातडीनं पंचनाम्याला सुरुवात। फळबागांसह इतर पिकांचं 100% नुकसान, नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या।